Problem 1. Product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find the present age. आपल्याला प्रगतीचं प्रेझेंट एज काढायचं आहे. तर काय लिहावं लागेल? लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती BX. तर प्रॉडक्ट करायचं आहे. प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence. तर प्रगतीचं प्रेझेंट एज एक्स आहे. तर 2 years ago किती राहील? एक्स मायनस 2 इयरनी कमी राहील. आणि 3 years hence म्हणजे एक्स प्लस 3. आणि या दोघांचं जे प्रॉडक्ट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन ते राहील 84. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ प्रगती. तर आपल्याला काय करावं लागेल? हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. म्हणजे इथे 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे एक्सनी पहिले या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, सेकंड नंतर -2नी. आता मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? एक्सनी एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 3x -2नी करावं लागेल. -2 इंटू एक्स 2x प्लस मायनस 3 इंटू 2 6. आणि 84ला आपण लेफ्ट हँड साईडला आणून घेऊ तर त्याची साईन चेंज होईल. -84 इज इक्वल टू 0. आता लाईक टर्मची ॲडिशन करावं लागेल. एक्सच्या लाईक टर्म्स आहे म्हणजे एक्स स्क्वेअर 3x - 2x एक्स आणि नंबर्सची ॲडिशन करावं लागेल. तर साईन सेम आहे. साईन सेम असेल तर ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये म्हणजे -6 आणि 84 किती होऊन जाईल? 90 होऊन जाईल इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय करावं लागेल? फॅक्टर्स पाडावं लागेल. तर फॅक्टोरायझेशन मेथडनी सोडू आपण. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर इथे कोइफिशियंट आहे 1 आणि इथे -9. फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू -90 म्हणजे -90 होईल. आणि याचे फॅक्टर्स पाडायचे आहे. त्याची सम आली पाहिजे मिडल टर्म एवढी म्हणजे 1 आली पाहिजे. तर 10 9s are 90. आता बघा याची सम किती पाहिजे? 1 आणि मल्टिप्लिकेशन मायनस आहे. तर एक नंबर प्लस पाहिजे, एक नंबर मायनस पाहिजे. तर आपल्याला ॲन्सर प्लसमध्ये पाहिजे तर ग्रेटर नंबर प्लस आणि स्मॉलर नंबर मायनस. तर 10 - 9 म्हणजे 1 होऊन जाईल. आणि सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल? स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे एक्सला काय लिहावं लागेल? 10x आणि -9x म्हणजे काय होईल? एक्स स्क्वेअर -10x प्लस 10x -9x -90 इज इक्वल टू 0. आता काय करावं लागेल? थर्ड स्टेपमध्ये पेअरिंग करावं लागेल 2 टर्मची, या 2 टर्मची आणि इथे 2 टर्मची. आता काय करावं लागेल? कॉमन काढावं लागेल. तर या पेअरमधनं काय कॉमन निघेल? इथे एक्स स्क्वेअर आहे आणि एक्स आहे म्हणजे एक्स कॉमन निघतो. मग स्क्वेअरपैकी एक्स आणि प्लस एक्स कॉमन निघाला ते इथे राहील 10 आणि इथे -9 कॉमन निघेल. आता -9 कॉमन निघाला तर इथे एक्स राहील. -90मधनं 9 निघालं तर 9 10s are 90 आणि मायनस कॉमन काढलं तर ही साईन प्लस होऊन जाईल, चेंज होऊन जाईल इज इक्वल टू 0. मग या ब्रॅकेटमध्ये x + 10 आहे आणि दुसऱ्या पण ब्रॅकेटमध्ये x + 10 आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? x + 10 कॉमन काढावं लागेल. मग सेकंड ब्रॅकेटमध्ये राहील x - 9 इज इक्वल टू x + 10 कॉमन काढलं x - 9. आता 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट 0 राहील, नाही तर सेकंड ब्रॅकेट म्हणजे x + 10 इज इक्वल टू 0 और x - 9 इज इक्वल टू 0.
मग x इज इक्वल टू काय होईल, 10 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल म्हणजे -10. आणि इकडे -9 राईट हँड साईडला जाईल तर +9. आता एज मायनसमध्ये निगेटिव्ह नसते म्हणजे -10 नाही घ्यायचं, कोणतं घ्यायचं, 9 घ्यायचं. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ प्रगती 9 year. प्रगती is 9 year. Present age of. Problem 2. Sum of square of two consecutive natural even numbers is 244. Find the numbers. तर आपल्याला कॉन्झिगेटिव्ह इवन नॅचरल नंबर फाइंड आउट करायचे आहे आणि त्याच्या स्क्वेअरची सम किती आहे, 244. तर आता नॅचरल नंबर कोणते असतात, 1 2 3 4 आणि इवन नॅचरल नंबर 2 4 6 8. तर इवन नंबरमध्ये 2चा डिफरन्स असतो म्हणून लेट टू कॉन्झिगेटिव्ह इवन नॅचरल नंबर बी फर्स्ट एक्स होईल आणि सेकंड त्याच्यापेक्षा 2नी ग्रेटर अँड x + 2. आणि आता आपल्याला जी कंडिशन दिली आहे त्याच्यावरनं इक्वेशन तयार करावं लागेल. तर स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर, तर x आणि x + 2 हे इव्हन नॅचरल नंबर झाले आणि याच्या स्क्वेअरची सम 244 आहे. तर फर्स्ट नंबर x आणि सेकंड x + 2 आणि या दोन नंबरच्या स्क्वेअरची इवन नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची सम दिलेली आहे आपल्याला 244. आणि आता आपल्याला याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर इथे बघा ब्रॅकेटमध्ये x + 2चा होल स्क्वेअर आहे. तर इथे आपल्याला a + bच्या होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने सोडवावं लागेल. तर a + bच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, a² + 2ab + b². तर पहिले आपल्याला हे x² लिहून घ्यावं लागेल प्लस इथे a + bच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे काय होईल, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म x × 2 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू 244. आता x² लाईक टर्म आहे याची ॲडिशन होईल. x² आणि x² ची ॲडिशन काय होईल, 2x² प्लस 2 × 2 4x प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि राईटचा नंबर लेफ्टला आणला तर त्याची साईन चेंज होईल. तर 244 लेफ्टला येईल तर त्याची साईन होईल -244 इज इक्वल टू 0. आता बघा इथे 2x² प्लस 4x आणि नंबरचं सबस्ट्रॅक्शन. तर 244 मधनं 4 सबस्ट्रॅक्ट केले तर किती राहील, 240 राहील आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -240 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं याला सॉल्व करायचं आहे. तर आता बघा याला 2नी डिवाइड करून सिम्पल करता येते. तर पूर्ण इक्वेशनला आपण 2नी डिवाइड करून घेऊ. डिवाइड बाय 2. 2नी डिवाइड केलं तर इथे काय होईल, 2 कॅन्सल होईल. याचा 2नी डिवाइड केलं तर 2 2 जार 4 आणि याला 2नी डिवाइड करावं लागेल. म्हणजे काय होईल, 2नी डिवाइड केलं तर इथे येईल x² प्लस याला 2नी डिवाइड केलं तर 2x आणि याला 2नी डिवाइड केलं तर 2 1 जार 2 2 2 जार 4 आणि हे 0 इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर फॅक्टरायझेशन मेथडची पहिली स्टेप काय आहे, आपल्याला फॅक्टर्स पाडावं लागेल. ते त्याच्यासाठी काय करावं लागते, फर्स्ट टर्मचं कोइफिशियंट आणि थर्ड टर्मचं कोइफिशियंट याचं मल्टिप्लिकेशन करायचं असते. फर्स्ट टर्मचं कोइफिशियंट किती आहे 1 आणि थर्डचं -120. याचं मल्टिप्लिकेशन किती होईल -120 आणि याची आता आपल्याला काय करावं लागेल,
फॅक्टर्स पाडावं लागेल, ज्याची सम किती आली पाहिजे, 2 आली पाहिजे. तर 12 10 जा. आता बघा मल्टिप्लिकेशन मायनस आहे तर एक प्लस फॅक्टर घ्यावं लागेल, एक मायनस घ्यावं लागेल. आणि सम किती आली पाहिजे, +2. प्लसमध्ये सम कधी येईल, जेव्हा ग्रेटर नंबर प्लस असेल. तर +2 -1. आता 12 - 10 2 होऊन जाईल आणि याचं मल्टिप्लिकेशन प्लस मायनस म्हणजे मायनस 12 × 10 -120. आता आपले फॅक्टर रेडी झाले. सेकंड स्टेपमध्ये स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे 2x आपल्याला काय लिहावं लागेल, 12x - 10x. म्हणजे काय होईल, x² + 12x - 10x - 120 = 0. मग आपल्याला थर्ड स्टेपमध्ये काय करावं लागेल, पेअरिंग. 2 टर्मची 1 पेअर, 2 टर्मची 1 पेअर. आता पहिल्या पेअरमध्ये बघा काय कॉमन निघते, x कॉमन निघते. मग काय होईल, इथे राहील x + x कॉमन निघाला तर 12 मायनस इथनं काय कॉमन निघेल, 10 -10 कॉमन निघेल. म्हणजे इथे राहील x, मायनस कॉमन काढलं तर आतमधली साईन काय होईल, चेंज होईल, मायनसचं प्लस होईल. आणि 12 10 जा 120. म्हणजे इथून 10 जर कॉमन काढले तर इथे राहील 12 = 0. मग काय होईल, या ब्रॅकेटमध्ये x + 12 आहे, इथे पण x + 12 आहे. x + 12 कॉमन निघेल. मग सेकंड ब्रॅकेटमध्ये येऊन जाईल x - 10 = 0. मग दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. तर मग फर्स्ट ब्रॅकेट = 0 और सेकंड ब्रॅकेट म्हणजे x + 12 = 0 और x - 10 = 0. मग x = काय होईल, राईटचा नंबर लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन काय होईल, चेंज होईल, -12. आणि x = -10 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल, मायनस आहे तर प्लस होईल. आता नॅचरल नंबर नेहमी कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणजे -12 घेता येणार नाही. म्हणजे करेक्ट व्हॅल्यू झाली x = 10. देअरफोर आपल्याला काय काढायचं होतं, 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स कोणते होईल, आर. पहिलं x = 10 अँड दुसरं आहे x + 2. म्हणजेच 10 + 2 म्हणजे काय होईल, 12. तर इव्हन नॅचरल नंबर आपल्याला कोणते मिळाले, कॉन्झिक्युटिव्ह 10 आणि 2. प्रॉब्लेम 3. In the orange garden of Mr. Madhusudan, there are 150 orange trees. The number of trees in each row is 5 more than that in each column. म्हणजे कॉलमपेक्षा रोमध्ये 5 ट्रीज मोर म्हणजे जास्त आहे. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट. तर आपल्याला फ्लो चार्टच्या हेल्पनी नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो आणि ईच कॉलम फाइंड आउट करायचा आहे. तर नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम किती दिला आहे, x. मग काय होईल, नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. तर रोमध्ये कॉलमपेक्षा 5 ट्रीज जास्ती आहे, मोर आहे. म्हणजे x + 5. आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज किती दिली आहे, 150. तर इथे टोटल नंबर ऑफ ट्रीज 150. फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इंटू
नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो आणि कॉलमच्या ट्रीजचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती होणार आहे 150. म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम आणि नंबर ऑफ ट्रीज इन रो याचं मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजे 150. आता याला सॉल्व करावं लागेल. एक्सनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स 5x आणि 150ला लेफ्ट हँड साईडला आणलं तर याची साईन चेंज होत जाईल म्हणजे -150 इज इक्वल टू 0. आता हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं आणि मग काय करायचं आहे फाइंड एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. तर आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करू. तर फर्स्ट स्टेपमध्ये काय करावं लागेल फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. तर फर्स्ट टर्मचं कोइफिशियंट आहे 1 आणि थर्डचं आहे -150. तर याचं मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल -150 आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे म्हणजे 5 आली पाहिजे. तर 150चे फॅक्टर्स कसे पडेल 15 इंटू 10. आता मल्टिप्लिकेशन मायनस आहे तर एक फॅक्टर प्लस घ्यावं लागेल एक फॅक्टर मायनस. पण आपल्याला ॲन्सर कशामध्ये पाहिजे आहे प्लसमध्ये ॲन्सर कधी मिळेल जेव्हा ग्रेटर नंबर प्लस राहील प्लस मायनस. तर 15 - 10 म्हणजे काय होऊन जाईल 5x. तर आपले फॅक्टर्स रेडी झाले. आता सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे 5xला काय लिहावं लागेल 15x - 10x. म्हणजे कसं लिहावं लागेल एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. आता याला सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल पेअरिंग करावं लागेल. थर्ड स्टेपमध्ये 2 टर्मची एक पेअर 2 टर्मची एक पेअर आणि आता याच्यातनं काय करावं लागेल कॉमन काढावं लागेल. इथनं काय कॉमन निघते एक्स कॉमन काढलं तर इथे एक्स राहील प्लस इथे 15 आणि या सेकंड टर्ममधनं 10 कॉमन काढावं लागेल. 10 कॉमन काढलं तर काय होईल इथे राहील एक्स -10 कॉमन काढलं मायनस कॉमन काढलं तर आतमधलं चिन्ह प्लस होऊन जाईल आणि 150मधनं 10 काढलं तर 10 15 जार 150 इज इक्वल टू 0. मग x + 15 या पण ब्रॅकेटमध्ये आहे x + 15 या पण ब्रॅकेटमध्ये आहे. तर आपल्याला काय करावं लागेल x + 15ला कॉमन काढावं लागेल. म्हणजे सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील x - 10 इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट 0 होईल किंवा सेकंड म्हणजे x + 15 इज इक्वल टू 0 और x - 10 इज इक्वल टू 0. मग इथे एक्सची व्हॅल्यू काय होऊन जाईल लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन काय होईल चेंज होईल -15 आणि x इज इक्वल टू -10 राईट हँड साईडला जाईल तर काय होईल +10. आता एक्सच्या व्हॅल्यूज मिळत आहे -15 आणि 10. तर नंबर ऑफ ट्रीज मायनसमध्ये राहणार नाही म्हणजे ही व्हॅल्यू घ्यायची नाही. तर करेक्टवाली कोणती झाली x इज इक्वल टू 10 आणि आपल्याला काय काढायचं आहे नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. तर पहिले आपण काढून घेऊ नंबर ऑफ ट्री इन ईच कॉलम. किती आहे x तर x इज इक्वल टू 10 होईल. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे नंबर ऑफ ट्री इन ट्रीज इन ईच रोमध्ये कॉलमपेक्षा 5 ट्रीज जास्ती आहे म्हणजे x + 5 म्हणजेच काय होईल एक्सची व्हॅल्यू आहे 10 + 5 म्हणजे किती होऊन जाईल रोमध्ये 15 ट्रीज होऊन जाईल
आणि कॉलममध्ये 10 ट्रीज. प्रॉब्लेम 4. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एज इज 1/6. फाइंड द प्रेझेंट एजेस. तर आपल्याला किशोरचं एज काढायचं आहे आणि विवेकचं एज काढायचं आहे, प्रेझेंट एज. द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स. प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स इयर. आणि विवेक इज ओल्डर दॅन किशोर. तर किशोरपेक्षा विवेक 5 yearsनी ओल्डर म्हणजे मोठा आहे. तर प्रेझेंट एज ऑफ विवेक किती होईल? एक्स प्लस 5. याच्यापेक्षा 5 yearsनी मोठा राहील तो. आता आपल्याला कंडिशन दिली आहे. सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. तर पहिले आपल्याला किशोरचा एजचं रेसिप्रोकल काय होईल? एक्सचं काय होईल? 1/x. आणि विवेकच्या एजचं रेसिप्रोकल काय होईल? 1/x प्लस 5. आणि काय म्हटलं आहे? सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. तर दोघांच्या एजचं रेसिप्रोकल केलं आणि या रेसिप्रोकलची सम किती येत आहे? 1/6. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता इथे आपल्याला ॲडिशन करावं लागेल. तर डिनॉमिनेटर कसे आहे? डिफरंट. म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे इथे काय होईल? मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 5 यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस 1नी एक्स प्लस 5ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? एक्स प्लस 5 प्लस एक्स इंटू 1 एक्स इज इक्वल टू 1/6. आता एक्स प्लस एक्स लाईक टर्मची ॲडिशन होऊन जाईल 2x प्लस 5 एक्सनी याला मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल? x² प्लस 5x इज इक्वल टू 1/6. आणि आता आपल्याला काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे काय होईल? 6 इन ब्रॅकेट 2x प्लस 5 इज इक्वल टू 1नी याला मल्टिप्लाय केलं तर एवढंच राहील x² प्लस 5x. आता याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे 6नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. 6 इंटू 2 काय होईल? 12x प्लस 6 5 30 इज इक्वल टू x² प्लस 5x. आता आपल्याला काय करावं लागेल? या टर्म लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. तर याची साईन चेंज होईल. तर पहिले स्क्वेअरची टर्म आणून घेऊ. इकडे येईल तर काय होईल? -x² प्लस 12x. लाईक टर्मच्या जवळ लाईक टर्म म्हणजे 5x लेफ्ट हँड साईडला येईल तर काय होईल? -5x प्लस 30 इज इक्वल टू 0. आणि आता लाईक टर्मचं सबस्ट्रॅक्शन. तर सबस्ट्रॅक्शन काय होईल? -x² प्लस 12x मायनस 5x किती होऊन जाईल? 7x प्लस 30 इज इक्वल टू 0. आता इथे बघा मायनसचं साईन आहे तर आपण पूर्ण इक्वेशनला मायनसनी मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे x² साईन प्लस होऊन जाईल. तर मल्टिप्लाय बाय मायनस साईन म्हणजे काय होईल? x² मायनस 7x आणि याचं साईन हा प्लस आहे तर मायनस होईल -30 इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला काय मिळालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय करावं लागेल? फॅक्टर्स पाडावं लागेल. तर काय करू आपण? फर्स्ट आणि थर्ड टर्मचं
कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करू. इथे किती आहे 1 आणि -30. तर इथे 1 आणि -30चं मल्टिप्लिकेशन होईल -30 आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की याची सम आली पाहिजे किती 7. तर काय होईल -7 आली पाहिजे. 10 3 30. आता आपल्याला आन्सर कशामध्ये पाहिजे मायनसमध्ये, म्हणजे एक नंबर प्लस घ्यावा लागेल, एक नंबर मायनस घ्यावं लागेल. आणि आन्सर मायनसमध्ये पाहिजे तर ग्रेटर नंबर मायनस घ्यावं लागेल आणि स्मॉलर नंबर प्लस घ्यावं लागेल. तर याची ॲडिशन -7 येईल आणि मल्टिप्लिकेशन प्लस मायनस 10 3 30. म्हणजे आपले फॅक्टर्स रेडी झाले. आता सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल, स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे -7x जागेवर लिहावं लागेल -10x आणि +3x. म्हणजे कसं लिहावं लागेल x² -10x +3x -30 = 0. आणि थर्ड स्टेपमध्ये पेअरिंग करावं लागेल. 2 टर्मची 1 पेअर, 2 टर्मची 1 पेअर. आणि आता काय करावं लागेल आपल्याला पेअरमधनं कॉमन काढावं लागेल. तर आता बघा पहिल्या पेअरमधनं काय कॉमन निघते x कॉमन निघते. x कॉमन काढलं तर इथे x राहील, -x कॉमन निघालं तर इथे राहील 10 प्लस इथनं काय कॉमन निघेल 3 10 30. म्हणजे इथे x राहील, इथे -30मधनं 3 काढलं कॉमन तर इथे राहील 10 = 0. मग या पण ब्रॅकेटमध्ये x - 10 आहे, या पण ब्रॅकेटमध्ये x - 10 आहे. म्हणजे x - 10 कॉमन निघून जाईल. मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील x + 3 = 0. आता बघा दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं आहे 0 आहे. म्हणजे पहिली ब्रॅकेट 0 राहील नाही तर दुसरी. म्हणजे x - 10 = 0 और x + 3 = 0. म्हणजे x काय होईल -10 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल म्हणजे प्लस होऊन जाईल. आणि x = 3 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल -3. आता बघा एज कधी निगेटिव्ह नसते. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला -3 घेता येणार नाही. मग x ची व्हॅल्यू करेक्ट कोणती झाली 10. मग प्रेझेंट एज ऑफ किशोर काय होईल देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ किशोर किती होईल x = 10 इयर. आणि सेकंड काढायचा आहे प्रेझेंट एज ऑफ विवेक. काय काढायचं आहे प्रेझेंट एज ऑफ विवेक किती आहे x + 5. म्हणजेच किती होईल 10 + 5 म्हणजेच 15 इयर. प्रॉब्लेम 5. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. तर फर्स्ट टेस्टपेक्षा सेकंड टेस्टला सुयशला 10 मार्क्स मोर म्हणजे जास्ती होते. 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर सुयशचे आपल्याला फर्स्ट टेस्टचा स्कोअर फाइंड आउट करायचा आहे. तर काय लिहावं लागेल लेट स्कोर ऑफ फर्स्ट टेस्ट बी x. मग स्कोर ऑफ सेकंड टेस्ट काय होईल तर फर्स्ट टेस्टपेक्षा त्याला 10 मार्क्स मोर होते. म्हणजे काय होईल x + 10. आता आपल्याला याचं काय बनवायचं आहे इक्वेशन. इक्वेशनसाठी काय दिलं आहे 5 टाइम्स द स्क्वेअर ऑफ सेकंड टेस्ट. 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचा जो स्कोअर आहे x + 10 हा सेकंड टेस्टचा जो स्कोअर आहे तो 5 टाइम्स
इज सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. तर फर्स्ट टेस्टच्या स्कोअरची आपल्याला काय करायची आहे, स्क्वेअर करायची आहे. तर फर्स्ट टेस्टचा स्कोअर किती आहे, एक्स, त्याचा स्क्वेअर, आणि सेकंड टेस्टच्या स्क्वेअरची 5 टाइम्स. हे दोन्ही कसं आहे, सेम आहे, म्हणजे इक्वल आहे. तर आता इक्वेशन रेडी झालं. आता याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, याला 5ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 5x प्लस 5 10s are 50. आता आपल्याला काय करावं लागेल, अरेंज करावं लागेल क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये. म्हणजे दोन्ही टर्म आपल्याला लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. एक्स स्क्वेअर मायनस 5x लेफ्ट हँड साईडला येईल तर त्याचं साईन चेंज होईल, -5x, आणि 50 लेफ्ट हँड साईडला येईल तर त्याचं साईन चेंज होईल, प्लस आहे तर मायनस होऊन जाईल, इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. तर आता आपल्याला याचे फॅक्टर्स पाडावं लागेल. तर फॅक्टोरायझेशन मेथडनी पाडू आपण. तर काय करावं लागते त्याच्यात, फर्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. तर इथे फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट काय 1 आणि थर्डचं -50. तर याचं मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल, -50. आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे आहे की याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे, म्हणजे -5 आली पाहिजे. तर 50चे काय होईल, 10 5s are 50. आता मल्टिप्लिकेशन मायनस आहे तर एक नंबर प्लस घ्यावं लागेल, एक नंबर मायनस घ्यावं लागेल. आणि ॲन्सर आपल्याला कशात आलं पाहिजे, मायनसमध्ये आलं पाहिजे. तर मायनसमध्ये ॲन्सर कधी मिळते, जेव्हा ग्रेटर नंबर मायनस राहील, म्हणजे -10 + 5. तर -10 आणि +5 याची ॲडिशन किती होऊन जाईल, -5. तर आपले फॅक्टर रेडी झाले. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करावं लागेल, स्प्लिट ऑफ द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे -5xच्या जागेवर लिहावं लागेल -10x + 5x. म्हणजे कसं लिहावं लागेल, एक्स स्क्वेअर -10x + 5x -50 इज इक्वल टू 0. आणि थर्ड स्टेपमध्ये काय करावं लागते, 2 टर्मची पेअर. आणि आता या पेअरमधनं काय करावं लागते, कॉमन काढावं लागते. तर पहिल्या पेअरमधनं काय कॉमन निघेल, एक्स कॉमन निघेल. तर एक्स कॉमन काढा, म्हणजे इथे काय राहील, एक्स मायनस एक्स कॉमन निघाला तर 10 प्लस इथनं काय कॉमन निघते, 5 10s are 50 होते, म्हणजे 5 कॉमन निघेल. म्हणजे एक्स मायनस 50मधनं 5 कॉमन निघाले तर 5 10s are 50 इज इक्वल टू 0. आता बघा या ब्रॅकेटमध्ये पण x -10 आहे, इथे पण x -10 आहे. याला कॉमन काढा, x -10 कॉमन निघालं तर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील, x + 5 इज इक्वल टू 0. मग फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड, म्हणजे x -10 इज इक्वल टू 0 और x + 5 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू -10 राईट हँड साईडला जाईल तर काय होऊन जाईल, +10 होऊन जाईल. आणि x इज इक्वल टू 5 राईट हँड साईडला जाईल तर -5. तर स्कोअर मायनसमध्ये नाही येणार, म्हणजे मायनसची टर्म व्हॅल्यू घेता येणार नाही. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 10. म्हणजे फर्स्ट टेस्टचा स्कोअर किती होऊन जाईल, x इज इक्वल टू 10 मार्क. म्हणजे देअरफॉर स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट ऑफ फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू x इज इक्वल टू 10 मार्क्स. म्हणजे फर्स्ट टेस्टला त्याला किती मार्क्स होते, 10 मार्क्स.